हॅलो नमस्ते, मी शुभांगी SJ आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने साडी शिलाई केलेली आहे। हा साडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा। आज आपण पाहणार आहोत लहान मुलींसाठी घोळाच्या साडीसारखी साडी, प्लेटची साडी कशी शिलाई करायची। तर इथे मी कमरेपासून पायापर्यंतची उंची न घेता कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची घेतलेली आहे। अस्तर दाखवल्याप्रमाणे डबल घडीमध्ये ठेवलेला आहे। कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची इथे 17 इंच घेतलेली आहे। त्यानंतर आपण शीटघेरचा तिसरा भाग अधिक 1 आपण इथे बैठक भाग घेणार आहोत। आता इथे कमरेच्या साइडने आपण बैठक भाग घेतलेला आहे। शीटघेरचा तिसरा भाग 9 अधिक 1 म्हणजेच 10 वरती आपण इथे बैठक भाग घेणार आहोत। बैठक भाग घेऊन इथे खूण केलेली आहे। आता या खुणेवरती आपण शीटघेर घेणार आहोत। शीटघेरचा तिसरा भाग 9। आता इथे बैठक भाग घेतलेला आहे आपण 9 अधिक 1 पाहू शकता। इथे बैठक भाग घेऊन इथे बैठक भागाच्या खुणेवरती आपण शीटघेर घेतलेला आहे 9 इंच। आता त्याच रेषेवरती पुढे आपण 2 इंच वाढवून घेतलेला आहे पाहू शकता। इथे 9 इंच आणि व पुढे 2 इंच वाढवलेला आहे। 9 इंचच्या खुणावरती आपण सरळ कमरेच्या साइडने रेषा आखून घेतलेली आहे व इथे गोल आकार दिलेला आहे। जेवढा आपला शीटघेर आहे तेवढाच आपण पायाचा बॉटम घेतलेला आहे गुडघ्याचा आणि दाखवल्याप्रमाणे असे आखून घेतलेले आहे। हे आपले अस्तरवरती मापे टाकून झालेली आहेत पाहू शकता। अगदी सोप्या पद्धतीने आणि आपण आता अस्तर कट करून घेऊया। खूप वेगळ्या पद्धतीने थोडीशी साडी आपण शिलाई केलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि तुम्ही अगदी व्यवस्थित अशी मोठी साडी आपण दाखवू शकत नाही, तर समजून घेण्यासाठी आपण छोट्या साडीवरती असा हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित पूर्ण पाहिला तर तुम्हाला अगदी सहजपणे समजून जाईल। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तर हे अस्तरचे आपले 2 पॅटर्न तयार झालेले आहेत आणि एकावर एक अशा पद्धतीत ठेवलेले आहेत पाहू शकता। तर दाखवल्याप्रमाणे हा जो जे आकार आहेत दोन्ही तिथे आपण शिलाई करून घेणार आहोत। आता इथे शिलाई करून घेतलेली आहे जे आकारावरती। त्यानंतर अस्तर आपण अशा पद्धतीत ठेवूया। आता इथे पुढे बॉटमसाठी आपण शिलाई करणार आहोत आणि इथे मध्यावरती शिलाई करून घेणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे अस्तर मी शिलाई करून घेतलेला आहे। आता आपण साडी पाहूया। 6 वारी साडी आहे ही। दाखवल्याप्रमाणे सर्वात आधी आपण पदर कट करून घेणार आहोत। आता इथे 26 इंच आपली कमरेपासून पूर्ण पायापर्यंतची उंची 26 इंच आहे। तर मी इथे 26 इंच अधिक 26 इंच घेऊन इथे खूण केलेली आहे पाहू शकता व या खुणेवरती मी इथे सरळ रेषा आखून घेतलेली आहे। आता फक्त पायाच्या साइडने मी इथे 13 इंच वाढवून घेतलेला आहे। कमरेच्या साइडने आपण वाढवून घेणार नाही। कमरेच्या साइडने आपण 26 अधिक 26 वरती खूण केलेली आहे तेवढाच पदर ठेवलेला आहे। मात्र पायाच्या साइडने आपण 13 इंच वाढवून दाखवल्याप्रमाणे अशा तिरप्या रेषेवर पदर कट करून घेतलेला आहे। आता या तिरप्या पदरावरती आपण छोट्या छोट्या चुन्या घेणार आहोत। आता इथे हा पायाकडील काठ आहे। त्यानंतर पायाच्या साइडने आपण अशा चुन्या घेणार आहोत। कमरेच्या साइडला चुन्याची तोंड मोडतील अशा आपण चुन्या घेणार आहोत। पदरावरती आपण इथे चुन्या घ्यायला सुरुवात केलेली आहे। पायाच्या साइडने चुन्या घ्यायला आपण सुरुवात केलेली आहे तर पूर्ण चुन्यांची तोंड कमरेकडे मोडलेली आहेत। अशा आपण चुन्या घेऊन पदर शिलाई केलेला आहे। तो पदर असा दिसेल शिलाई केल्यानंतर। तर पदरला मी इथे पिन लावून घेतलेली आहे। दाखवल्याप्रमाणे हा आपला पदर आहे शिलाई केलेला। यानंतर आपण
पदर कट केलेला तिरपा भाग कट करून घेतलेला आहे। आता इथे उरलेली पूर्ण साडी मी उंचीप्रमाणे कट केलेली आहे। उंचीमध्ये मी 2 इंच वाढवून घेतलेला आहे। 26 इंच उंची आहे आपली, तर इथे मी 28 इंच उंचीवरती साडी कट करून घेतलेली आहे। उंचीमध्ये मी 2 इंच वाढवलेला आहे इथे। आता आपण इथे एक पॅटर्न काढणार आहोत। कमरेपासून पायापर्यंतची उंच 26 इंच अधिक 26 इंच, 2 वेळेस मी कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे व खूण केलेली आहे। इथे या खुणेवरती आपण सरळ रेषा आखून घेतलेली आहे व साडी कट करून घेतलेली आहे। आता हा आपला एक पॅटर्न झालेला आहे। आपण दुसरा पॅटर्न घेणार आहोत। कमरेपासून पायापर्यंतची उंची 26 इंच अधिक 26 इंच, आपण पुन्हा 26 इंच घेतलेला आहे, म्हणजे 3 वेळेस आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे। त्यानंतर जो कपडा शिल्लक आहे आपला थोडासा, तोही आपण तसाच ठेवलेला आहे। आता आपण जो पहिला पॅटर्न कट केलेला आहे डबल उंचीचा, तो पॅटर्न घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे इथे एका साईडला आपण चुन्या घेणार आहोत पॅटर्नच्या। दाखवल्याप्रमाणे हा काठ पायाकडील साईडचा असेल तर आपण कमरेकडे मोडतील अशा चुन्या घेणार आहोत एका साईडनं। पॅटर्नच्या एका साईडनं चुन्या आपण घेतलेल्या आहेत। आता आपण इथे अस्तरचा पॅटर्न घेणार आहोत आणि मापं थोडीशी समजून घेणार आहोत। कमरेपासून इथे मध्यापर्यंत जो जे आकार आहे तेवढ्या मापानुसार आपण इथे चुन्या घेतलेल्या आहेत पॅटर्नच्या एका साईडनं। आता इथे अस्तरवरती जे आपलं कमरेचं माप तयार आहे ते आपण घेणार आहोत। कमरेचं माप आपलं तयार आहे 17 अधिक 17 म्हणजे 34 इंच आपलं कमरेचं माप आलेलं आहे। पाहू शकता पूर्ण माप आपलं 34 इंच आहे। तर आता या पॅटर्नवरती आपण इथे कमरेच्या अर्ध घेणार आहोत, म्हणजे 17 वरती मी इथे खूण केलेली आहे। तसंच दुसरा पॅटर्न मी असाच ठेवून घेतलेला आहे, अगदी सारखाच घ्यायचा आहे आणि सारख्याच बाजू येतील असा आपण अगदी दोन्ही पॅटर्न एकाच साईडनं चुन्या येतील अशा घ्यायच्या आहेत। पाहू शकता अगदी ठेवल्यानंतर दोन्ही पॅटर्नच्या चुन्याची तोंडं अगदी सारखी आहेत आणि एकाच साईडनं आहेत। आता इथे जो आपण 26 अधिक 26 घेऊन पॅटर्न बनवलेला आहे त्याचा आपण काठाचा भाग घेऊन काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेटा घेतलेल्या आहेत व इथे 17 वरती आपण खूण केलेली आहे तिथपर्यंत आपण प्लेटा घेतलेल्या आहेत काष्ट्यासाठी। एका साईडनं आपण चुन्या घेतलेल्या आहेत व काठाच्या दुसऱ्या साईडनं आपण काष्टा बनवलेला आहे। तो पॅटर्न आपण साईडला ठेवून जो हा आपला शिल्लक कपड्याचा पॅटर्न आहे तो पाहूया। इथे आपण 17 वरती खूण केलेली आहे, तिथपासून आपण इथे उरलेल्या पूर्ण कपड्याच्या प्लेटा घेणार आहोत। प्लेटाची रुंदी मी 4 इंच ठेवलेली आहे। दाखवल्याप्रमाणे पूर्ण साडीच्या मी इथे प्लेटा घेणार आहे। जेवढी आपल्याकडे साडीचा पॅटर्न शिल्लक आहे तेवढी आपण इथे चुन्या घेणार आहोत। आता आपण इथे समोरचा घेर बनवणार आहोत। यासाठी मी पहिल्या प्लेटवरती उंची घेतलेली आहे। आता उंचीच्या मापापासून आपण 3 इंच खालच्या साईडला वरच्या प्लेटवरती खूण करणार आहोत। पुन्हा दुसऱ्या प्लेटवरती आपण 3 इंच खालच्या साईडला अशी खूण करायची आहे। दाखवल्याप्रमाणे इथे पाहू शकता। आता आपण ज्या प्लेटवरती खूण केलेली आहे त्या खुणेपासून 3 इंच खाली आपण वरच्या प्लेटवरती खूण करणार आहोत। प्रत्येक प्लेटवरती 3 इंचाने खालच्या साईडला अशी आपण पूर्ण साडी जेवढी आहे तेवढ्यावरती खुणा करून घेतलेल्या आहेत। आता इथे आपल्याकडे साडी शिल्लक आहे म्हणून आपण इथे थोडीशी साडी शिलाई करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे इथे खूण आलेली आहे, तर या खुणेपासून आपण इथे
छोट्या छोट्या 2 ते 3 प्लेटा घेणार आहोत. साडी शिल्लक नसेल तर आपण दुसऱ्या पद्धतीनेही इथे समोरचा घेर तयार करू शकतो. त्याचाही व्हिडिओ मी बऱ्याच साड्यांच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, पाहू शकता. आता इथे 3 इंच खालच्या साईडला अशा पद्धतीने इथे आपण इथपर्यंत आपली खूण आलेली आहे. आता इथे आपण पहिली प्लेट खोलून घेतल्यानंतर जी आपली पहिली खूण आहे तिथपासून इथपर्यंत आपण दाखवल्याप्रमाणे अशी तिरपी रेषा आखून घेऊया. तसंच पुढच्या खुणेवरतीही आपण इथपासून इथपर्यंत अशी तिरपी रेषा आखून घेऊया. आता आपण प्रत्येक प्लेटवरचे प्लेट खोलून दाखवल्याप्रमाणे अशी तिरपी रेषा तयार करणार आहोत. आता आपण दाखवल्याप्रमाणे अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे. इथे वरच्या साईडला एक प्लेट सोडून आपण इथे तिरपी रेषा आखून घेतलेली आहे. तिथपासून आपण वरच्या साईडचा तिरप्या रेषेपासून वरच्या साईडचा जो भाग आहे तो तिरप्या रेषेवर आपण साडी कट करून घेणार आहोत. तिरप्या रेषेवर साडी कट केल्यानंतर आपण दाखवल्याप्रमाणे असा समोरचा घेर तयार करणार आहोत. आता आपण समोरचा घेर बनवणार आहोत. इथे मी पहिली प्लेट घेतलेली आहे, पाहू शकता. आता पहिली प्लेट घेताना वरच्या साईडला अगदी प्लेटवर प्लेट अगदी सारखी आली पाहिजे. त्यानंतर 2 प्लेटमध्ये मी थोडंसं अंतर ठेवलेलं आहे. इथे पाहू शकता 2 प्लेटमध्ये थोडंसं अंतर ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे खालच्या साईडनं जो आपला समोरचा घेर बनत आहे तिथेही मी थोडंसं बाहेरच्या साईडला पाहू शकता. इथे बाहेरच्या साईडला थोडंसं प्लेट सोडलेले आहेत. अशा आपण समोरच्या प्लेट अगदी व्यवस्थित वरच्या साईडला एकसारख्या एकावर एक येतील आणि त्यांची रुंदीही सारखी येईल अशा पद्धतीने आपण समोरचा घेर बनवलेला आहे. खूप छान असा समोरचा घेर बनलेला आहे. साडीचा कलरही खूप छान दिसत आहे. तसंच आपण आता हा समोरचा घेर बनवलेला आहे. एका पॅटर्नवरती आणि दुसऱ्या पॅटर्नवरती मागचा काष्टा बनवलेला आहे. आता हे पॅटर्न आपण कशी शिलाई करायची ते पाहूया. अगदी सोपी पद्धत आहे. एक वेळ समजली तर सगळ्या साड्यांपेक्षा अगदी कमी वेळ आणि खूप सोप्या पद्धतीने ही साडी बनवलेली आहे. समोरचा घेर आपण शिलाई करून घेतलेला आहे. आता पाहू शकता आपले इथे हे 3 पॅटर्न, फक्त 3 पॅटर्नमध्ये आपण ही साडी बनवलेली आहे. हा पॅटर्न पाहूया. इथपासून या खुणेपर्यंत आपण कमरेच्या अर्ध घेऊन समोरचा घेर तयार केलेला आहे. तसंच या पॅटर्नवरतीही कमरेच्या अर्ध घेऊन आपण इथे खूण केलेली आहे व काष्टा घेतलेला आहे. आता इथे आपण पदर घेतलेला आहे. पदराच्या प्लेटा घेतलेल्या आहेत. तिन्ही पॅटर्नला आपण सारख्याच प्लेटा घेतलेल्या आहेत, पाहू शकता. आता त्या कशा जॉईन करायच्या इथे लक्ष देऊया. इथे मध्य आहे आपला अस्तरचा. अस्तरची जी सलवार आपण शिलाई केलेली आहे त्याचा मध्य आहे. कमरेपासून या मध्यापर्यंत आपण हा पॅटर्न शिलाई करून घेणार आहोत समोरच्या घेरवाला. आणि त्याच पॅटर्नवरती आपण पदर शिलाई करून घेणार आहोत. तर आपण एका जे आकारावरती समोरचा घेर व त्यावरती आपण पदर अशा पद्धतीने शिलाई करणार आहोत, पाहू शकता. अस्तर शिलाई करताना एकाच साईडनं अस्तर घ्यायचं आहे. खालची बाजू किंवा खालचा कोणताही कपडा त्यामध्ये गुंतणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एका जे आकारावरती आपण आता हा समोरचा घेर बनवलेला पॅटर्न शिलाई करून घेत आहोत. कमरेपासून इथे मध्यापर्यंत आपण हा पॅटर्न शिलाई करून घेणार आहोत. आपण प्रत्येक पॅटर्नवरती ज्या चुन्या घेतलेल्या आहेत एका साईडनं
तर चुन्याचा भाग आपण इथे अर्ध्यापर्यंत शिलाई केलेला आहे। त्याच पॅटर्नवरती आपण पदर शिलाई करणार आहोत। पाहू शकता इथे पदर शिलाई करतानाही खालचा कपडा कुठेही अटकू नये याची काळजी घ्यायची आहे। अगदी सारखं कपडा सरकवून बाजूला सरकवून आपण इथे पदर शिलाई करून घेणार आहोत। पदरही आपण मध्यापर्यंत शिलाई करणार आहोत। शिल्लक कपडा असेल तर इथेच आपण प्लेट टाकून शिलाई करून घेऊया। तर पदरही आपण इथे अस्तरच्या ज्या सलवार आहे त्याच्या मध्यापर्यंतच आपण शिलाई केलेला आहे। तर दोन्ही पॅटर्न अशा पद्धतीने शिलाई केलेले आहेत। आता आपण खालचा जे आकार पाहूया इथे। आता इथे आपण जो आपला तिसरा पॅटर्न म्हणजेच मागच्या काष्ट्याचा पॅटर्न आहे तो आपण इथे शिलाई करून घेऊया। तर जसं की आपण पहिला पॅटर्न शिलाई केलेला आहे तसंच आपण हा पॅटर्न ही सिंगल कपडा घ्यायचा आहे। खालचा कपडा अटकला नाही अटकू नये याची काळजी घ्यावी आणि इथेही हा आपण मध्यापर्यंत शिलाई करणार आहोत। आपल्या सलवारच्या मध्यापर्यंत आपण ही शिलाई केलेली आहे। हा पॅटर्न ही चुन्याचा भाग आपण शिलाई केलेला आहे। आता हा आपला मागच्या काष्ट्याचा भाग शिलाई केलेला आहे तिथपासून जो आपण कमरेचा अर्धा भाग घेतलेला आहे तो आपण अस्तरला लावून असा घेतल्यानंतर जो आपण पदर शिलाई केलेला आहे तिथे आपला काष्टा आलेला आहे मागचा पाहू शकता। त्यानंतर पदर शिलाई केलेच्या खालचा जो आपला समोरचा घेर आहे त्याचा जर कमरेचा भाग आपण असा पकडला अस्तर सोबत तर अस्तर व हा पॅटर्न जो आपण समोरचा घेर बनवलेला आहे तो असा फिरवून घेतला तर जिथपासून आपण हा दुसरा जे आकार आहे तिथे आपला हा समोरचा घेर येईल। ज्यांना हा समजला नसेल त्यांनी व्हिडिओ पाठीमागे घेऊन पुन्हा पाहावी म्हणजे एक वेळेस साडी समजली तर खूप सोपी आहे। आता समोरचा घेर आपण इथे शिलाई करून घेतलेला आहे पाहू शकता। आता आपण कमर बेल्ट लावून घेऊया। तर इथे समोरच्या घेरच्या पहिल्या प्लेट पासून आपण 3 ते 4 इंचावरती पासून पुढे खून करून घेऊया। इथे 3 इंचावरती घेतलेली आहे मी। इथे इथपासून मी कमर बेल्ट शिलाई करणार आहे। कमर बेल्टसाठी मी काठाचा वापर करते। इथे मी या साडीचा काठ घेतलेला आहे व दोन्ही साइडनं शिलाई करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने हा कमर बेल्टचा काठ ठेवलेला आहे। त्यानंतर वरच्या साइडनं मी अशी साडी ठेवलेली आहे। आता आपण कमर बेल्ट शिलाई करणार आहोत। आतल्या साइडनं कमर बेल्टचा काठ ठेवलेला आहे आणि वरच्या साइडनं आपण साडी ठेवलेली आहे व गोल राऊंडमध्ये आपण पूर्ण कमर बेल्ट शिलाई करणार आहोत। आता इथे शिलाई करून झालेला आहे। आतल्या साइडनं कमर बेल्ट शिलाई केल्यानंतर पाहू शकता हा असा वरच्या साइडनं येईल। आपला काठाचा भाग म्हणजे आपला साडीच्या काठाचा भाग असा वरच्या साइडला दुमडून घेऊया। काठ दुमडून घेतल्यानंतर पाहू शकता खूप छान असा आपला कमर बेल्ट तयार झालेला आहे। शिलाई केल्यानंतर तो खूप छान आणि फिनिशिंग ही खूप छान आलेली आहे। आपला कमर बेल्ट ही खूप सुंदर तयार झालेला आहे। आता आपण साडीचे पाय बनवणार आहोत। साडी आपली इथेच पूर्ण झालेली आहे। आपण साडीचे पाय बनवणार आहोत म्हणजे आपले पाय उघडे राहणार नाहीत कुठेही। खूप छान अशी जशी आपली पायापर्यंत सलवार असते तशी। आता इथे काष्ट्याच्या खालच्या साइडनं पाहूया। जो आपला मागचा काष्टा आहे तिथे
हा जो काष्ट्याची पहिली प्लेट आहे ती घ्यायची आहे आणि अशी शिलाई करून घेणार आहोत आपण मध्यापर्यंत। काष्ट्याची आपण खालची प्लेट घेतलेली आहे, यामुळे साडी खूप छान अशी फिनिशिंग येईल आणि कुठेही शिलाईचा भाग दिसणार नाही। तसंच आपण खालचा कपडा न अटकून देता इथे मध्यापर्यंत आपण शिलाई करून घेणार आहोत। स्टॉप कर। त्यानंतर आपण साडीचे पाय बनवून घेणार आहोत, जेणेकरून आपले पाय उघडे कुठेही उघडे दिसणार नाहीत। हे पाहू शकता इथे खूप छान अशी शिलाई आलेली आहे। आता इथे हा जो मागचा काठ आहे, मागच्या काठाचा हा भाग आपण घेणार आहोत काठाचा। त्यानंतर आपण अस्तरचा पाय घेणार आहोत, हे पाहू शकता इथे। आणि जे आपली मागच्या काष्ट्याची दुसरी प्लेट आहे, दुसरी प्लेट घेणार आहोत। दुसरी प्लेट घेऊन आपण इथे अस्तर व काठ इथे मध्यापासून शिलाई करून घेणार आहोत। त्यानंतर इथे पायापर्यंत, इथून आपला पाय बाहेर येईल इथपर्यंत आपण शिलाई करणार आहोत मध्यापासून। हा आपला पाय बनेल। तसंच आपण पुढच्या घेरला पण पुढच्या घेरची एक प्लेट घेऊन आपण ज्या आकारावरती शिलाई करणार आहोत, तसंच हा पुढच्या समोरच्या घेरचा हा जो मागचा काठ आहे तिथे आपण अस्तरचा हा पाय घेणार आहोत। त्यानंतर समोरच्या घेरची दुसरी प्लेट घेऊन आपण इथे अगदी मध्यापासून शिलाई करून घ्यायचं आहे। मध्यापासून इथे पायापर्यंत आपण अशी शिलाई करून घेणार आहोत, इथून आपला पाय बाहेर येईल। तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायचं आहे। आणि मोठी साडी ही आपण याच पद्धतीने शिलाई करणार आहोत। याआधी मी ही साडी शिलाई केली की मोठी साडी एवढी व्यवस्थित दाखवता येत नाही, तर ही साडी छोटी अतिशय सुंदर अशी दाखवता येते कॅमेऱ्यामध्ये। तर ही साडीची पद्धत आणि ही साडी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला, तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद।